1 मे 1960 नंतर महाराष्ट्रामधलं हे सर्वात निकम्मी सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये 1,37,00,000 हे कृषी वहिवाटधारक खातेधारक आहेत। या शेतकऱ्यांना अडीअडचणीत मदत करण्याच्या ऐवजी या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, थट्टा केली। या क्षणापर्यंत नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये थेट खात्यात टाकू अशी गर्जना करणाऱ्या नेत्यांनी एक नवा पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून टाकला नाही। छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे साधारणतः 2,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम अजूनही देणे बाकी आहे। महात्मा ज्योतिराव फुले योजनेचे पैसे शिल्लक आहेत। धडक सिंचन विहिरीचे पैसे दिले नाही। निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित्या यांच्या खात्यात आत्ता पैसे दिले, 4-4 महिने पैसे दिले जात नाही। दिव्यांगांना पैसे दिले जात नाही आणि 10,000 कोटीचं पॅकेज घोषित करून या क्षणापर्यंत फक्त 3,000 कोटी रुपये देण्यात आले। खरं तर केंद्र सरकार, विश्वगौरव नरेंद्र मोदीजी, संकट नाही, समस्या नाही, पूर नाही, अतिवृष्टी नाही, तरी महाराष्ट्राच्या 1,02,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणतः 9,200 कोटी हे दरवर्षी टाकले जातात। महाराष्ट्राचा अर्थनीतीचं चक्र वेगाने पुढे जावं या दृष्टीने सुद्धा स्मशान शांतता या सरकारमध्ये आहे। आमचा अर्थसंकल्प हा 4,84,118 कोटी 19 लक्षाचा आहे, पण त्या दृष्टीने महाराष्ट्र ज्याला देशाच्या अर्थव्यवस्थेचा आपण इंजिन म्हणतो, सर्व ठिकाणी सामसूम आहे। महाराष्ट्राच्या विविध विषयावर चिंतन व्हावं, मंथन व्हावं, राज्याची आर्थिक प्रगती व्हावी यापेक्षा अतिशय निम्न स्तरावरचं राजकारण करण्यामध्ये राज्यकर्ते गुंग आहे। आगी अंगावर की घेतलं शिंगावर, खेळ आपने शुरू किया है समाप्त हम करेंगे। भारतीय जनता पार्टीमध्ये जर एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आला की गटारातलं पाणी भाजपमध्ये जाऊन शुद्ध होतं का? आपण काय बोलतोय याचं भानही दुर्दैवाने राज्यकर्त्यांना राहिलं नाही। हरामखोर या शब्दाचा नॉटी अर्थ डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा, असं पहिल्यांदा हे सरकार, हे वातावरण महाराष्ट्राची जनता अनुभवत आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये अतिशय शुद्धपणे मतदारांनी भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 24 कॅरेटच्या हिंदुत्वाच्या विचाराला समर्थन दिलं। 2,30,58,525 मतदारांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेचा कौल दिला। भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी 161 विधानसभा जिंकल्यात, पण जे वचन कोणालाही माहीत नाही, या वचनाचं भाष्य करण्यात आलं की मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर शिवसैनिकाला मुख्यमंत्री एक दिवस करेन। खरं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न मुख्यमंत्री पदाचं कधीच नव्हतं। त्यांचं स्वप्न हिंदुत्वाचं होतं। त्यांचं स्वप्न बेरोजगारांना, मराठी तरुणांना रोजगार देण्याचं होतं। भयमुक्त महाराष्ट्र, भूकमुक्त महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, वैभवशाली महाराष्ट्र, आतंकमुक्त महाराष्ट्र, दहशतवादमुक्त महाराष्ट्र, नक्षलमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं। पण त्याच्या फोटोपाशी जाऊन मी शपथ घेतली असा आभास केला। भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला 2,30,58,525 मतदारांनी 161 विधानसभा निवडून दिल्यानंतर सुद्धा याच नोव्हेंबर महिन्यात हा महाराष्ट्र 2 तारखा कधी विसरणार? 1/26/11चा महाराष्ट्रावरचा हमला आणि 28/11चा हा लोकशाहीवरचा हमला। आज राज्यामध्ये लोक त्राही करतात, विद्यार्थी आत्महत्या करताय, शेतकरी आत्महत्या करताय, महिलांवरचे अत्याचार वाढले आहे, मंत्र्यांचे PA आत्महत्या करताय, MPSCचे विद्यार्थी आत्महत्या करताय। मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र हा आता समस्याग्रस्त झाला आहे। महाराष्ट्राचा प्रवास मध्यराष्ट्र, भ्रष्टराष्ट्र याकडे सुरू झाला आहे। महाशिव आघाडीचा सुरुवात आता महावसुली आघाडीपर्यंत झाला आहे। गृहमंत्री जेलमध्ये आहे, कमिशनर फरार आहे, हे महाराष्ट्र पहिल्यांदा पाहत आहे। मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात न जाता हा एक
ब्रह्मांड विक्रम हा पहिल्यांदा हे ब्रह्मांड पाहत आहे आणि या ठिकाणी या सरकारच्या विरुद्ध तख्त बदल दो, ताज बदल दो, बैमानों का राज बदल दो या भावनेनी या राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून मग एस टी कामगारांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवरच्या अन्यायाचे प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे, वंचितांचे प्रश्न आहे, राज्याच्या मंत्रालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातले प्रश्न आहे, या राज्यामध्ये बेरोजगारांचे प्रश्न आहे. ज्या बेरोजगारांसाठी शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीनी कोणतीही हर्बल वनस्पती न घेता जो वचननामा आणि जाहीरनामा दिला, आता 28 तारखेला 2 वर्ष पूर्ण होईल, यापैकी एकही मुद्दा केला नाही. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात होतं आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये प्रतिवर्ष टाकू, 1 रुपया दिला नाही. 300 युनिटपर्यंत 30% वीज दर कमी करू, युनिटचा वीज दर कमी केला नाही. 1 एप्रिल 2020ला जनतेला एप्रिल फुल करत BPL युनिटमध्ये वाढ केली. निराधारांचं मानधन दुप्पट करू. क्या हुआ तेरा वादा हे चांद्यापासून बांद्यापर्यंतची जनता विचारत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने सांगितलं की तरुण सुशिक्षित बेरोजगारांना 5,000 रुपये मासिक भत्ता देऊ. अरे 5,000 रुपये तर सोडा, पोस्ट डेटेड चेक नाही दिले, अजून PDC दिले नाही. ST कामगारांना काँग्रेस राष्ट्रवादींनी STच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं त्यांच्या शपथनाम्यात, आणि हा शपथनामा काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेला आहे, क्रूज पार्टीमध्ये झालेला नाही. या शपथनाम्यात सांगितलं त्यांनी की आम्ही ST कामगारांना सरकारी वेतन देऊ. हा त्यांचा शपथनामा आहे, जाहीरनामा वचननामा नाही. आणि हा शपथनामा देताना त्यांनी सांगितलं की जसं स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी अवघ्या 14व्या वर्षी शिवरायांनी बेलभंडारा उचलून शपथ घेतली, आम्ही तशी शपथ घेतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोरण स्वराज्याचे तोरण बांधण्याची जी शपथ होती, अरे त्या बेलभंडाऱ्याचाही तुम्ही शपथनाम्यामध्ये अवमान करता. उच्च शिक्षणासाठी 0% व्याजदराने शैक्षणिक कर्ज काढू सांगितलं. ग्रामीण भागातील पदवीधरांना 100% दिवसाचा रोजगार देऊ सांगितलं. तुम्ही सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये 2,01,93 जागा रिक्त आहे. 4 मे 2020ला आरोग्य विभागासाठी वित्त विभागाने विशेष GR काढला, आरोग्य पदाची भरती करा. पण कोरोना वैश्विक महामारीमध्ये सुद्धा आरोग्य विभागातील पदाची भरती तुम्ही केली. उपेक्षित, मागास, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील घरातील किमान एका पात्र उमेदवारास नोकरी देऊ. कोणतीही हर्बल वनस्पती न घेता दिलेले हे शपथनाम्यामधले मुद्दे आहेत. अरे ती तर नोकरी सोडा, आरोग्य विभागाच्या परीक्षेत तडीपार कंपनीला काम दिलं आणि त्या तडीपार कंपनीला, ब्लॅक लिस्टेड कंपनीला काम देण्यासाठी जगामधला विश्वविक्रम केला. 21दा टेंडरचा कालावधी पुढे केला, कारण त्यांना हायकोर्टाचे आदेश, पंजाब हरियाणा हायकोर्टाचे आदेश, UPनी त्यांना तडीपार केलं, महर्षी दयानंद विद्यापीठाने तडीपार केलं. तुम्ही 8,66,000 विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले परीक्षा घेण्यासाठी. 600 रुपये ओपन, 400 रुपये SC ST OBC कडून. अरे तुम्ही बेरोजगारांच्या पैशावर वक्रदृष्टी ठेवता आणि यासाठी या राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून किसानों के सम्मान में, गरीबों के सम्मान में, बेरोजगारों के सम्मान में भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता पूरी शक्ति के साथ मैदान में, या भावनेनी हा राजकीय प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भ्रष्टाचाराची परिसीमा आपण बघतोय. 15,000 कोटी गृह विभागावर आपण खर्च करतो, पण अजूनपर्यंत मंत्रालयात हजारो दारूच्या बॉटल कोणी आणल्या त्याचा शोध नाही लागू शकला. श्री मिलिंद नार्वेकर यांच्या व्हॉट्सअपवर कोणी धमकी दिली. मी वारंवार आयुक्तांना फोन करतो, काय झालं. अरे हजारो लाखो कर्मचारी असणाऱ्या ज्या पोलिसांना आपण UKच्या पोलिसांशी, स्कॉटलँड पोलिसांशी तुलना करतो ना, ते पोलीस आयुक्ताला पकडू शकत, धमकी देणाऱ्याला पकडू शकत ना, मंत्रालयावर 200 कोटी रुपये आपण सुरक्षेसाठी खर्च करतो त्यांना पकडू शकत. शेतकऱ्यांना सरकार मदत करायला तयार नाही. 24 तास फक्त आणि फक्त राजकारण सरकार करताय. अशा वेळी साऱ्या सज्जन शक्तीला, साऱ्या
राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रवादाचा विचार असणाऱ्या सर्वांना एकत्र करून या महाराष्ट्राला भविष्यामध्ये उद्धव सरकारजीच्या माध्यमातून उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचा संकल्प हा या राजकीय प्रस्तावातून करण्यात आला. तुम्हाला प्रश्न विचारायचा एसटीच्या बाबतीत तुमच्यावर असेल किंवा भाजपवर आरोप होते, आता देखील संजय राऊत परत बोलतायत की एसटीच्या संपूर्ण प्रकरणात म्हणजे आंदोलन जे पेटते त्यात देखील भाजपचा हात आहे. तुमच्या काळात का नाही केलं, तुम्ही विरोध केला आणि आता त्यांच्यासोबत कसं व्हा? नाही, कधीच विरोध केला नाही, असा विरोध कधीच झाला नाही. श्री कार्यकारी गृहमंत्री व परिवहन मंत्री अनिल परब साहेबांना विचारा की असा कधी प्रस्ताव एस टी महामंडळाने केला होता का, असा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. असा शिमगा करून गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न तुम्ही प्रलंबित कसे ठेवू शकता? आणि भाजपला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीचा शपथनामा आहे, सन्माननीय शरद पवार साहेबांचं भाषण आहे, सन्माननीय अनिल परबांचं भाषण आहे, सन्माननीय धनंजय मुंडेंचं विधान परिषदची मागणी आहे. अरे तुम्ही स्वतः काय बोललात ते तर पूर्ण करा. तुम्ही तुमच्या शपथनाम्यामध्ये सांगितलं आहे आम्हाला राजकारण करता किंवा भाजप राजकारण करता असे प्रश्न उपस्थित करण्याच्या ऐवजी एकदा शांत डोक्याने अलिबागला जाऊन त्या ठिकाणी स्वतःचा जाहीरनामा वाचा आणि एक तर कलम पूर्ण करा. 2 वर्षात एक पाऊल सरकार पुढे जात नाही, बाकी तर सोडा. आज एस टी कामगार त्राही करतोय, 3500 वरती आत्महत्या झाल्या आणि तुम्हाला त्यामध्ये राजकारणच दिसतं का? फक्त राजकारण. अरे तुम्ही तर समाजकारण करा ना. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी सांगितलं 80% समाजकारण. तो 80%मध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा. असं आहे की या संदर्भामध्ये ही माननीय नरेंद्र मोदींची प्रक्रिया ही काँग्रेसच्या सरकारमध्ये सुरू झालेली प्रक्रिया आहे. एअर इंडियाचं खाजगीकरण हे आजची प्रक्रिया आहे किंवा आजचा प्रस्ताव नाही आहे. हा काँग्रेसच्याच कालावधीतला प्रस्ताव आहे की 51,000 कोटीची एअर इंडिया ही नुकसानीची कंपनी, पण त्याच्या खाजगीकरणाचा जो काँग्रेसचा प्रस्ताव होता तो पूर्ण करताना सुद्धा त्यामध्ये त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तुमचा एस टीचा खाजगीकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्रात कधीच नाही. तुम्ही तर शपथनाम्यामध्ये सांगितलं आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, हा शपथनामा हा काही क्रूज पार्टीमधला नव्हता, हा काही हर्बल वनस्पती घेऊन नाही आहे ना. हे तर तुम्हाला माहीत होतं, मग तुम्ही काय प्रश्न विचारता? मग का दिलं? तुमच्या वचननाम्यामध्ये तुम्ही का सांगितलं? तुम्ही का एस टी कामगार, आणि तेही भाषण हे शिव भाषण नाही आहे, ताजं आहे. पवार साहेबांचा व्हिडिओ ऐका. पवार साहेबांनी सांगितलं की मी उपमुख्यमंत्र्यांना सांभाळतो, तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांभाळा. म्हणजे अर्थ असा काढायचा का की कोणीच कोणाला सांभाळू शकत नाही आहे? आश्चर्यजनक आहे. तुम्ही उपप्रश्न उलटे प्रश्न करण्याच्या ऐवजी तुम्ही जो शब्द सांगितला रघुकुल रीत सदा चली आई, तुम्ही पूर्ण करा ना. महाविकास आघाडीला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. नवाब मलिक सातत्यानं भाजपवर आरोप करतात, त्याबद्दल मुख्यमंत्री असं म्हणतात की गुड गोईंग. खरं तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की मी त्यांनी काय म्हटलं ऐकलं नाही, आणि साधारणतः माझा स्वभाव आहे की मी जे ऐकलं नाही त्याच्यावर भाष्य करू नये. हां, पण हे खरं आहे की जर त्यांच्या जागी अशा पद्धतीचं उलटं चित्र असतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री असते आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने सरकार असताना सरकारच्या अधिकाराचा वापर करून दुर्जन शक्ती ठेचण्याच्या ऐवजी, मंत्रालयातून आदेश देण्याच्या ऐवजी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार भवनातून असे आरोप केले असते तर त्यांनी कधीच गुड गोईंग म्हटलं नसतं, त्यांनी बॅड गोईंगच म्हटलं असतं. आणि आमची अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री स्वतः उद्धवजी म्हणायचे की या पदावर जो नेता असतो तो पक्षाचा नसतो,
पण हे दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जेव्हा ते प्रोत्साहन देतात तेव्हा मग निश्चितपणे महाभारताचा कर्ण आठवतो. तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना म्हटलं की ज्यांना किती वर्ष मुख्यमंत्री होतो हे आठवत नाही, मग त्यांना मराठा समाज आठवला नाही का, असं तुम्हाला काय? हो, 47 वर्ष 2 महिने 1 दिवस 31 ऑक्टोबर 2014च्या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, तेव्हा तुम्हाला मराठा समाज आठवलं नाही. ठीक आहे, तुम्हाला 4दा मुख्यमंत्री होतो ते विसर्गात चांगलं केलं, कारण कोणताच विकास न झालेला कागदामध्ये आठवलं नसेल. तुम्ही टीका केली देवेंद्रजीवर की आम्हाला आठवत नाही, पण मराठा आरक्षण तर आठवायचं होतं ना. हे 47 वर्ष 2 महिने 1 दिवस तुमचं सरकार असताना मराठा समाज हा पहिले अतिशय म्हणजे श्रीमंत होता आणि अचानक गरीब झाला असं म्हणायचं होतं का? तेव्हा तुम्ही आरक्षण दिलं नाही. देवेंद्रजींनी आरक्षण दिलं तर ते टिकवलं नाही आणि दोष मात्र खापर आमच्यावर फोडायचं. ही कोणती वृत्ती राजकारणात? संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे नेते असं म्हणतात की रझा अकादमी ही भाजपची. मला असं व्यक्तिगत रीतीने वाटतं हे पिल्लू आहे ना, मग पोलीस महासंचालकासोबत बैठक घ्या आणि पिल्लू ठेचून टाका ना. कोण नाही म्हटलं, हे पिल्लू ठेचता नाही येत. अरे तुम्ही तर वाघ मारायचा आणता, मग असे उंदराचे पिल्गे ठेचायला काय अडचण आहे तुम्हाला? काय शक्ती गेली? शक्तीहीन जागा काय सरकारला लखमा मारला आहे की तुम्ही या ठिकाणी दंगे करणारे? आणि तो माझा प्रश्न आहे, समजा भाजपचा असेल तर काय त्याला काय कवचकुंड काय? तुमच्याकडे माहिती आहे ना, पोलीस महासंचालकांनी यांच्याकडच्या माहितीसाठी कधीतरी ऑफिसमध्ये बोलवलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. आणि भाजपचाही असेल तर त्याला ठेचून काढलं पाहिजे. ह्याच्यामध्ये वाद असण्याचं कारण काय? कोणत्या पक्षाचा एखादा जर व्यक्ती चुकला म्हणून तो पक्ष चुकला का? म्हणजे मग नथुराम गोडसे बारामतीचे होते पण का पूर्ण बारामती चुकली? असा प्रश्न आपण उपस्थित कसा करू शकतो? शरद रणपिसे यांच्या निधनानंतर जी रिक्त जागेची निवडणूक लागलेली आहे, काल औरंगाबादच्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अर्ज भरला संदर्भात. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मत आहे की निधनानंतरची निवडणूक बिनविरोध करावी अशी अपेक्षा असते. भाजपच्या संदर्भात भाजपच्या नेत्यांशी आम्ही या संदर्भात संपर्क करू. भाजपची काय भूमिका या संदर्भात? नाही, ती भूमिका मी कधी व्यक्त करू शकत नाही, कारण तो माझा अधिकार नाही आहे. मी भाजपचा भूमिका व्यक्त करण्याच्या दृष्टीने या संदर्भात जेव्हा कोर टीमची बैठक होईल आणि कोर टीममध्ये या संदर्भातमध्ये चर्चा होईल, मंथन होईल, त्यानंतरच यावरची भूमिका व्यक्त करेन. पण सन्माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा जो काही प्रस्ताव आपल्या माध्यमातून सांगितला असेल तर तो प्रस्तावाच्या संदर्भात कोर टीम निर्णय करेल. आर्थिक मदद मौजूदा सरकार नहीं करा रही, उनका आरोप ये है कि पिछली सरकार ने इतना आर्थिक घाटा दिया था कि आर्थिक बोझा जो राज्य पर वो बढ़ गया. आप अर्थमंत्री थे, आप क्या कहना चाहिए? मुझे तो लगता है ये नई जमात राजनीति में निर्माण हुई कि क्या? एक साक्षर होता है, एक निरक्षर होता है. ये साक्षर निरक्षर है. अरे हमारे यहाँ पे पिंक बुक है, उस पिंक बुक में आंकड़े हैं. हमारे सरकार के समय 11,974 करोड़ ये रेवेन्यू सरप्लस अपने किया, जो एक में 1960 से 2019 तक ये सबसे बड़ा आंकड़ा है. सबसे बड़ा राजकोषीय घाटा, सबसे बड़े कर्ज की रकम, जो आपको पढ़ना ही है तो मैं बता भी सकूंगा, ये तो ये सरकार में है. और ऐसी बेहुदी बातें अगर ये सरकार करती है तो मुझे आश्चर्य होगा. अभी मैं आपको 2000 से 2001 के आंकड़े हैं. ऐसा है कि सबसे ज़्यादा कर्ज 2000 से 2001 तक पिछले साल हमने लिया 87,191 करोड़. यानी हमारे 4 साल के आसपास का कर्ज इन्होंने इस 2 साल में 5 साल में जितना कर्ज लिया 1 साल 1.5 साल में लिया है. इनका जो रेवेन्यू डिफिसिट है वो पिछले साल 46,178 करोड़ है पिछले साल, और हमारा डिफिसिट
ये सरप्लस था 11,975 करोड़। आश्चर्य है, हमारा सरप्लस है, इनका 11,975 करोड़ ये सरप्लस यानी बैलेंस है। इनका अभी पिछले साल का 46,178 करोड़ रेवेन्यू लॉस है, और वो कह रहे हैं कि आर्थिक पिछली 5 सरकार में, और ये अगर कोई राष्ट्रवादी के नेता ने कहा है तो उसकी गलती हम माफ़ कर देंगे। पर शिवसेना के नेता जब हम पिंक बुक या बजट देते हैं तो कैबिनेट में बैठते रहते हैं, और वो चाय में कोई भी हर्बल वनस्पति नहीं रहती, वो टी गार्डन की चाय रहती है, तो ये भूल गए क्या आंकड़े? आश्चर्य है। एक लास्ट सवाल ये है कि जिस तरह से मंत्री लगातार अमरावती दूसरे मामलों में बीजेपी में दोष दे रही है कि उनकी जिम्मेदार है, इनकी वजह से माहौल बिगड़ा है, लेकिन अब तक सरकार की कोई कार्रवाई नहीं हुई और मंत्री ये कहते हैं कि उस भीड़ में पैसे या शराब बांटे गए थे। ये कितना गंभीर लगता है आपको? नहीं, मुझे कोई ये आरोप गंभीर नहीं लगता, क्योंकि जो लोग उनका उम्मीदवार भारतीय जनता पार्टी में जाने के बाद ऐसा कहते हैं की गटारातलं पाणी हे भाजपमध्ये गेलं तो शुद्ध होते का, तो जो खुद के पार्टी को गटार कह सकते हैं उनसे इससे ज़्यादा मेरी अपेक्षा नहीं है। थैंक यू। त्यांच्या मंडळाच्या वक्तव्यावर अटल परब यांची प्रतिक्रिया आली की सुधीर भाऊ यांनी सोन्याचा धंदा कधी सुरू केला, सोनाराचा धंदा कधी सुरू केला, कॅरेटमध्ये पाहणी करण्यापेक्षा त्यांनी राजकारण करावं। नाही, मला वाटतं की 24 कॅरेट हा विचाराची शुद्धतेसाठी मी सांगितला, त्याचा सोन्याचा काय धंदा, आपण काय यमक जोडतो हे जर मंत्र्यांना अजून समजत नसेल तर महाराष्ट्राला वाचवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शक्ती लावणं हेच गरजेचं आहे। थँक्यू। सह्याद्रीची उंची म्हणजे